नमस्कार मंडळी, शेतकरी राजा संदीप देशमुख यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रामकृष्ण हरी. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हा सर्वांना. तर आज सकाळी निघालो. थोडंसं एक काम लागलं, JCP खाली छापा आहे, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवून. धन्यवाद. तर मित्रांनो, बसलो आता ट्रॅक्टरवर शेल मारायचा. आणि आता समोर एक ट्रॅक्टर दिसतो तो, आणि आपला यो डॅश टू न्यू आयलंड. तर झाली सकाळी आता कामाची सुरुवात. आता जाणार 2 किलोमीटर अंतर आहे तिथं JCP खाली, आणि खेपा म्हणजे ट्रिपा चालू करणार. दाखवून पुढं मी. धन्यवाद. आता ट्रॉली जोडत आहे. तर मित्रांनो, आलो इथं बघा. आता एक थोड्या वेळात ट्रिपा चालू होणार आहे. हे बघा आमचे मित्र. 5 ते 10 मिनटात ट्रिपा चालू झाल्या होणार आहे. आणि आता इथं आलेलो आहे आम्ही ठिकाणावर. तर बघत राहा व्हिडिओ. तर मित्रांनो, अजून लेबर म्हणजे माणसं यायला टाईम आहे. तर मग तिथं जवळच पंप आहे, म्हटलं चला डिझेल भरून घ्यावा. तर इथं जवळ पेट्रोल पंप आहे हायवेच्या कडाला. तर टाकी फुल करून घेतो, म्हणजे परत याचं काम पडत नाही. चला डिझेल भरतो. तर अशा प्रकारे मित्रांनो काम चालू झालेलं आहे. यो काय आमच्यासोबत असतो, आमचा मित्र आहे ऑपरेटर, JCP ऑपरेटर. आता हे पूर्ण भरायचं आहे बघा. तुम्ही म्हणशाल हे काय आहे, तर हे साखर कारखान्यामधून जे स्वतः निघतो त्याला मळी म्हणतात. खूप महाग असते ती. ते शेतामध्ये टाकल्या जाते, आणि त्याच्यामुळं शेतीला ते पिकासाठी पोषक असतं.
आता हे इथून उचलायचं आणि जवळच शेत आहे त्या शेतामध्ये टाकायचं आहे. बघा पाहू शकता तुम्ही भरपूर आहे आणि आज कमीत कमी 2-3 तास तरी हे काम जाणार आहे. आणि आता तिथं गेल्यानंतर माणसं राहतात आणि ते माणसांना थोडं शेतामध्ये असं पांगवायचं राहतं आणि नंतर नांगरणी करून टाकायची. पुढच्या पिकाला ते पोषक राहतं. इथं जवळच HP गॅसची एजन्सी आहे जवळच, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि हा समोर हा इथं पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप आणि डिझेल पंप दोन्ही पण आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला आता ट्रॉली माझी भरत आलेली आहे, मी निघतो. धन्यवाद. तर हे बघा मित्रांनो इथं शेतामध्ये ऊसाची मळी म्हणून रात्रीचं टाकायचं काम चालू आहे. हे बघा अशा पद्धतीने टाकीत असते. हां तर हे ऊसाची कुट्टी करून घेतली एकदा आणि त्याच्यावर आता हे टाकून द्यायचं. हे बघा अशा प्रकार असतं. हे बघा कारखान्यामध्ये ते ऊसाचे जे बारीक चुट्टे निघते ना त्याच्यापासून ते तयार करते ही मळी लटांद्वाऱ्यात. मग हे असा ऊस तुटून गेला आणि आता याचं कुट्टी केली पाष्टाची आणि त्याच्यावर हे टाकून द्यायचं आणि पाणी द्यायचं म्हणजे ते कुजून जातं. शेतीसाठी आपलं ऊसासाठी ते खूप छान असतं. म्हणजे ऊसाला पोषक असतं ते अशा पद्धतीचं असे पसरून द्यायचं ते. आणि पाणी ज्याच्यावर पाणी बसलं तर ते पातळ सोडून जातं आणि पातळ सोडलं म्हणजे ऊसाला पोषक असतं. तर मित्रांनो अशा प्रकारे सकाळ सकाळी कामाची धावपळ असते बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. रामकृष्ण हरी. आणि परत एकदा तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. धन्यवाद.